कढईमध्ये तूप टाकून ते सगळीकडे लावायचं होतं, म्हणून मी तूप टाकून कढईला अशी गोल गोल फिरवली, कारण आज मला त्यामध्ये बनवायचे होते हे मखाने. तर खूप दिवसांपासून हे मखाने आणून ठेवले होते डीमार्टमधून, पण ते काही बनवलेच नव्हते. म्हटलं चला आज बनवूया. त्यासाठी कढईमध्ये तूप टाकलं, सगळीकडून तूप लागल्याच्या नंतर ना मखाने जेवढे बसतील तेवढे त्यामध्ये टाकले. तर आता मखाने ना हेल्दी असतात खूप, पण ते आपल्या खिशाला परवडणारे नसतात, कारण ते खूपच महाग असतात. तरीसुद्धा वरदला खूप आवडतात, म्हणून मी डीमार्टला गेले की नक्कीच आणते. तर आता ना फ्राय झाले की नाही हे हाताने चेक करून बघण्यापेक्षा ना मस्त एक मखाना खाऊन पाहायचा. कुरकुरीत लागला तर म्हणायचं मखाने छान फ्राय झालेले आहेत. आणि त्याला थोडंसं चटपटीत जर बनवायचं असेल ना तर मॅगी मसाला वापरायचा, थोडंसं मीठ वापरायचं आणि खूप छान अशी टेस्ट येते याला. वरदला तर हे मखाने एवढे आवडतात ना, आता तो जेव्हा दुपारी घरी येईल आणि त्याला समजेल ना मी आज मखाने बनवलेले आहेत असे त्याच्या आवडीचे, तर तो दिवसभर माझ्याकडे ना मागत राहणार. लहान मुलांचं असंच असतं, एखादा आवडीचा पदार्थ असला ना त्यांना कळलं ना आहे तो घरात की मग दिवसभर तो खात राहायचा. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय, भेटूया उद्या.